नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मावा विक्री प्रकरणी 2 पान टपऱ्यांवर कारवाई. 3,300 रुपयांचा मावा जप्त. दोघांवर गुन्हा दाखल. अवैधरित्या मावा विक्री प्रकरणी 2 ठिकाणच्या पान शॉपवर कारवाई करत येथील शिवाजीनगर पोलिसांनी 3,300 रुपयांचा मावा जप्त केला. या प्रकरणी अरबाज राजू मुजावर वय 24 राहणार नेहरू नगर आणि किशोर रघुनाथ दवंडे वय 37 राहणार शहापूर या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. इचलकरंजीत खुलेआम मावा गुटखा विक्री होत आहे. अनेक पान टपऱ्यांमध्ये अवैधरित्या सुगंधी तंबाखू, सुपारी आणि वेगवेगळ्या पत्त्यांचे मिश्रण करून त्याचा मावा बनवून विक्री केली जात आहे. याबाबत माहिती मिळता शिवाजीनगर पोलिसांनी मलाबादे चौकातील बाळूमामा पान शॉपवर कारवाई करत 1,400 रुपयांचा मावा जप्त केला. या प्रकरणी अरविंद सुर्याप्पा माने यांच्या फिर्यादीनुसार अरबाज मुजावर याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. तर बसस्थानक परिसरातील रघुनाथ पान शॉपवर कारवाई करून ओला मावा, सुपारी, सुगंधी तंबाखू असा 1,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गणेश पोपट सनदी यांच्या फिर्यादीनुसार किशोर दवंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. दरम्यान गुटखा, सुगंधी तंबाखू, मावा यामुळे तरुणाई व्यसनाधीन होत असल्यानं या विरोधात धडक मोहीम राबवून गुटखा, मावा विक्री कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी होत आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.